सरचिटणीस श्री महेशजी जोशी, उमेदवार सौ सरिता तुषार गिरे, शहर अध्यक्ष महिला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रोटीताई कोकागडे. पत्रकार परिषद भरवण्याचं कारण हे आहे की सौ सरिताताई तुषार गिरे या प्रभाग क्रमांक 16 वरून उभ्या होत्या. इलेक्शन झालं, सगळ्या गोष्टी झाल्या, रिझल्ट लागला. त्यानंतर 16 आणि 17च्या मध्यरात्री म्हणजे 3:30 वाजता आमच्या घरी राहते म्हणजे प्लॉट नंबर 15 छत्रपती नगर इथे मुन्ना यादव यांचा मुलगा अर्जुन यादव हा आपल्या 10 ते 15 गुंडांसोबत आला. आल्यावरती 3:30 वाजता मध्यरात्री आम्ही सगळेजण झोपत होतो. जोरजोराने शिबिका करणे, घराच्या समोरून लघुशंका करणे, आई बहिणीच्या शिव्या देणे, माननीय राजसाहेब ठाकरेंना वाटेल तेवढ्या शिव्या दिल्या आणि नीट तुम्हाला मी सांगू शकत नाही. मग त्यानंतर माझे वडील बाहेर आले, माझी आई बाहेर आली आणि त्यांना पाहून ते लोक लघुशंका करायला लागले. हे निंदनीय बाब. कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र तुम्ही? इतक्या खालच्या पातळीवरती चालले. तुम्ही तर निवडणुका जिंकल्या ना. आम्ही तर कुठे आक्षेप घेतलाच नाही, कुठे आक्षेप घेतला नाही, कुठे काही नाही म्हटलं तर ठीक आहे. तुम्ही प्रत्येक रॅलीला आम्हाला विरोध करत होते. आमच्या रॅल्या निघाल्या, तुम्ही तिथे बोटे टाकून ठेवायचे हा उपक्रम लावला. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री फडणवीस साहेब माननीय ज्या दिवशी होती त्या दिवशी प्रभाग क्रमांक 16 मध्ये बूथ वाईज आणि एरिया वाईज फिरत होते. हा किती चांगला उपक्रम राबवला त्यांनी. मी त्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो की असे कुठले मुख्यमंत्री उपक्रम राबवत नसतात. पत्रकार मित्रांनो, आज तुम्ही जागे व्हा आणि आमच्या गोष्टी बाहेर काढा. कारण की असंच चालत जाईल तर हा देश, बांगलादेश कोणाला वेळ लागणार नाहीये. हमला ठोकल्यानंतर आम्ही सकाळी पोलीस स्टेशन धंतुनीला गेलो, तिथे कंप्लेंट केली. लगेच त्यानंतर सीपी साहेबांकडे गेलो. सीपी साहेब असताना आमची भेट होती नाही. त्याचे पियानो ते कोंडे साहेब काहीतरी आहे, त्यांना भेटलो. सगळं आम्ही तिथे त्यांना निवेदन दिलं. आम्हाला पोलीस प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे. पोलीस प्रशासनाचा आम्हाला पूर्ण सहकार्य करत आहे. ते पण हे जे बदमाश गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. तरी सुद्धा पोलीस प्रशासनाने आज एनसी दाखल केली आणि असं राजकारण करणे हे किती गलिच्छ राजकारण. त्यानंतर ईव्हीएम मशीनच्या बटना आमच्या दाबत नव्हत्या. 15 मशीन आमच्या ईव्हीएम मशीनच्या बटन दाबल्या नाही. आम्ही कंप्लेंट करून घेतलो तिथे. जे ज्येष्ठ नागरिक आहे बटन दाबून आले, बटन दाबत नाहीये, म्हणजे पूर्णपणे तुम्ही सेटिंग केलेली आहे. हे कितपत योग्य आहे हेच तुम्ही आम्हाला सांगायला पाहिजे. समोर तुम्हाला सविताताई सांगेल. जो प्रकार घडला हा जे राजकारण आहे आणि मला वाटतं जर अशा गोष्टी बाहेर पडल्या तर सर्व सामान्य जनतेची जे म्हणून असते ते नसते की राजकारणात हे घडत असतं जे झालं ते. पण मला असं वाटतं की राजकारण जर या लेवलवर घडत असेल तर मग मतदान व्हायलाच नको. तुम्हीच लढा, तुम्हीच जिंकला जे काही आहे. आणि ती जी रात्र होती आमच्यासाठी ती खूप भयंकर होती. कारण आम्हाला सुचलं तसं की आम्ही लाईट चालू केले नाही. फक्त आम्ही त्यांना पाहत राहिलो घरातून. व्हिडिओ वगैरे जे फुटेज वगैरे ते आमच्याजवळ आहे, इथे उपलब्ध आहे तुमच्यासमोर. आणि जे घडलं तर ते त्यांनी नाही करायला पाहिजे. कारण आम्हाला थोडासा आक्षेप होता तुम्ही जिंकले, तुम्ही तुमचा धन्यवाद आम्ही करतो. आम्ही हारलो, आम्हाला याचं काम नाहीये कारण की आम्ही जिंकलो. आमच्या मनाने आम्ही जिंकलो. कारण की ईव्हीएम घोटाळा आहे हे सगळ्या जनतेला माहिती आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे.